नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आज मी तुम्हाला विरामचिन्हाचा वापर कुठे व कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण तत्पूर्वी ही विरामचिन्हे आले कुठून हे तुम्हाला मी सांगणार आहे. ब्रिटिश राजवटीपूर्वी महाराष्ट्रात मराठी लिहिता येणारे अगदी कमीच. साक्षरतेचे प्रमाण त्या काळात 10 ते 15% पेक्षा बहुधा कमीच, अधिक नव्हते. भाषा मराठी असली तरी पूर्वीचे सगळे मोडी लिपीतच लिहिले असे. त्या लिपीत विरामचिन्हे आढळत नव्हते. मुलांनो, इंग्रजांकडून आपण इंग्रजी भाषा घेतली आणि इंग्रजी भाषेकडून आपण ज्या गोष्टी घेतल्या त्यात विरामचिन्हेही घेतली आणि त्याच विरामचिन्हाचा आपण आज अभ्यास करूया. आणि चला आपण ह्या विरामचिन्हाचा आज आपण अभ्यास करूया. लेखनामध्ये विराम वेगवेगळ्या खुणांनी दर्शवला जातो. त्या चिन्हांना विराम चिन्हे म्हणतात. विराम म्हणजे काय? विराम म्हणजे थांबणे, विश्रांती घेणे. आणि चिन्ह म्हणजे काय? संकेत. विराम चिन्हे. विराम म्हणजे काय? प्रश्न विचारताना आश्चर्य, क्रोध, आनंद आदी भावना व्यक्त करताना त्या ठिकाणी माणूस थांबतो ते कळावे यासाठी विरामचिन्हांचा वापर केला जातो. चला तर मग या विरामचिन्हाचा आपण कुठे व कसा वापर करतो पाहूया. स्क्रीनवर तुम्हाला चिन्ह दिसतील. त्या चिन्हांचा तुम्ही वही पेन घ्यायचा आणि ते चिन्ह कुठे कुठे कसे कसे आपण वापरतो आणि त्या चिन्हांचा आपण वापर कसा कसा करतो आपण ते बघूया. तर पहिला चिन्हाचं नाव आहे पूर्ण विराम. स्क्रीनवर तुम्हाला पूर्ण विराम दिसत आहे. स्क्रीनवर तुम्हाला पूर्ण विरामाचं चिन्ह दिसत आहे. डॉट आहे. डॉट म्हणजे काय? डॉट म्हणजे काय? टिंब. टिंब दिसत आहे. स्क्रीनवर तुम्हाला टिंब दिसत आहे. पूर्ण विरामाचं चिन्ह आहे डॉट. वाक्य पूर्ण झाल्यावर जे चिन्ह दाखवतात त्याला पूर्ण विराम म्हणतात. पूर्ण विराम. वाक्य पूर्ण झाल्यावर जे चिन्ह दाखवतात, मुलांनो लक्ष द्या, वाक्य पूर्ण झाल्यावर जे चिन्ह दाखवतात त्याला पूर्ण विराम असं म्हणतात. उदाहरण, संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते. वाक्य पूर्ण झाल्यावर एक चिन्ह देतात. सगळं वाक्य पूर्ण झाल्यावर लाल अक्षरांनी काय केलेलं आहे? डॉट केलेला आहे. तर ते पूर्ण विरामाचं चिन्ह आहे. मुलांनो लक्षात घ्या, वाक्य पूर्ण झाल्यावर डॉट केलेलं आहे ते चिन्ह कशाचं आहे? पूर्ण विरामाचं आहे. वाक्य पूर्ण झाल्यावर जे चिन्ह असतं ते पूर्ण विरामाचं आहे. वाक्य पूर्ण विराम नंतर परत एक वाक्य घेऊया. रामाने रावणाला मारले. रामाने रावणाला मारले. पूर्ण विराम. पूर्ण वाक्य झाल्यावर काय केलं आपण? पूर्ण विराम. विराम म्हणजे काय? थांबणे. वाक्य पूर्ण झाल्यावर थांबणे म्हणजे काय? पूर्ण विराम. परत अजून पाहिलं तर बघा, शब्दांचा किंवा नावाचा संक्षेप दाखवण्यासाठी, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर परत तुम्हाला एक दिसत आहे. शब्दांचा किंवा नावाचा संक्षेप दाखवण्यासाठी आद्याक्षरापुढे हे चिन्ह येते. उदाहरणार्थ, वी डॉट स डॉट खांडेकर. वी डॉट स डॉट खांडेकर. विष्णू सखाराम खांडेकर. विष्णू सखाराम खांडेकर म्हणजे काय? विष्णू सखाराम खांडेकर. काय केलं आपण? शब्दांचा किंवा नावाचा संक्षेप दाखवण्याकरता आपण काय केलं? आद्य अक्षरांपुढे
हे चिन्ह दाखवलं आहे. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? आपण पूर्णविरामाचा वापर कुठे कुठे केला? वि. स. खांडेकर. पूर्णविरामाचा वापर आपण कुठे कुठे केला? इथे इथे केला. आता पुढचा स्वल्प विराम. स्वल्पविरामाचं चिन्ह पुढे दिलेलं आहे. त्याची व्याख्या काय आहे बघा. एकाच जातीचे किंवा आशयाचे शब्द लागोपाठ आल्यास हे चिन्ह वापरतात. लक्षात घ्या. एकाच जातीचे किंवा आशयाचे शब्द लागोपाठ आल्यास हे चिन्ह वापरतात. बघा उदाहरणार्थ चिकू, कॉमा, पेरू, कॉमा, आंबा, कॉमा, संत्री व सफरचंद ही फळे मला खूप आवडतात. लक्षात घ्या. चिकू, कॉमा, पेरू, कॉमा, आंबा, कॉमा, संत्री व सफरचंद ही फळे मला खूप आवडतात. काय केला? एकाच जातीची आशय दाखवल्यावर आपण काय केलं? हे चिन्ह वापरलं. आणि दुसरं लक्षात घ्या. हाक मारताना नावापुढं हे चिन्ह वापरतात. हाक मारल्यावर हे चिन्ह आपण वापरतो. काय करतो आपण? उदाहरण शीतल, कॉमा, अभ्यास कर. शीतल, कॉमा, अभ्यास कर. काय केलं? स्वल्पविरामाचा उपयोग कुठं केला विद्यार्थी मित्रांनो? हाक मारताना नावापुढं ह्या चिन्हाचा आपण वापर करतो. शीतल नंतर आपण काय केलं? कॉमा केलं आणि नंतर आपण काय केलं? अभ्यास कर. पण वाक्य संपल्यानंतर आपण काय केलं? प्रत्येक ठिकाणी पूर्ण विरामाचा वापर केलेला आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. नंतर काय पुढचं चिन्ह कोणतं आहे? अपूर्ण विराम. नंतर कोणतं आहे? अपूर्ण विराम. नंतर बघा अपूर्ण विराम. अपूर्ण विराम म्हणजे काय? दोन डॉट आहेत. दोन डॉट आहेत बघा. दोन डॉट जसे पूर्ण विरामाला एक डॉट आहे तसे अपूर्ण विरामाला दोन डॉट दिलेले आहेत. एखाद्या गोष्टीचा, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या गोष्टीचा तपशील, खुलासा किंवा क्रम लावण्यासाठी या चिन्हाचा वापर करतात. लक्षात घ्या. एखाद्या गोष्टीचा खुलासा किंवा क्रम लावण्यासाठी या चिन्हाचा वापर करतात. उदाहरण घ्या. पुढील विद्यार्थ्यांनी ताबडतोब मुख्याध्यापकांना येऊन भेटावे. उदाहरण लक्षात घ्या. पुढील विद्यार्थ्यांनी ताबडतोब मुख्याध्यापकांना भेटावे. दोन डॉट दिलेला आहे. क्रमांक 5, 10 आणि 12 दोन डॉट केले आहे आणि डॉट करून काय केलेलं आहे? क्रमांक 5, 7, 10, 12 म्हणजे दोन डॉट केलेले आहेत. डॉट करून म्हणजे काय केलेलं आहे? एखाद्या गोष्टीचा तपशील दाखवायचा असेल आणि दाखवून आपल्याला त्या क्रमांकाचा सिक्वेन्स लावायचा असेल तर या अपूर्ण विरामाचा आपण इथे उपयोग करू शकतो. पुढे अलंकाराचे प्रकार पुढील प्रमाणे आणि दोन डॉट दाखवायचे आणि नंतर घ्यायचं. उपमा, यमक, चेतन, गुणोक्ती स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. कसं लिहायचं आहे? अपूर्ण विरामाचा उपयोग कशा प्रकारे करायचा हे तुमच्या लक्षात येत आहे. अपूर्ण विराम आपण कोणत्या प्रकारे कुठे कसा वापरतो हे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो उदाहरण हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. तर पुढचं चिन्ह हे तुम्हाला बघूया. पुढचं चिन्ह आहे अर्धविराम. अर्धविराम म्हणजे काय? एक डॉट आणि खाली काय आहे? कॉमा. एक डॉट आणि खाली कॉमा. कॉमा म्हणजे काय? स्वल्प विराम. दोन छोटी
उभयान्वयी अव्यये, दोन छोटी वाक्य जेव्हा उभयान्वयी अव्ययांनी जोडतात तेव्हा अर्धविरामाचं चिन्ह वापरतात. बघा, दोन छोटी वाक्य जेव्हा उभयान्वयी अव्ययांनी जोडतात तेव्हा अर्धविरामाचे चिन्ह वापरतात. बघा, उदाहरणार्थ गड आला पण सिंह गेला. गड आला पण सिंह गेला. गड आला, डॉट द्यायचा, कॉमा द्यायचा, पण सिंह गेला. मी खूप अभ्यास केला परंतु अपेक्षित यश मिळाले नाही. स्क्रीनवर वाक्य दिलेलं आहे. गड आला, डॉट द्यायचा, कॉमा द्यायचा, पण सिंह गेला. खाली उदाहरण दिले, मी खूप अभ्यास केला, डॉट द्यायचा, कॉमा द्यायचा, परंतु अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे काय झालं होतं, पण या वाक्याला जोडलं जातं. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? तर आपण पुढचा चिन्ह बघूया. कोणतं चिन्ह आहे? प्रश्न चिन्ह. प्रश्न चिन्ह काय आहे? वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी कोणतं चिन्ह वापरतात? प्रश्न चिन्ह वापरतात. वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्न चिन्ह वापरतात. सहज सोपं आहे. प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी कोणतं चिन्ह वापरतात? प्रश्न चिन्ह वापरतात. तू अभ्यास केलास का? तू अभ्यास केलास का? प्रश्नार्थक चिन्ह. स्क्रीनवर प्रश्नार्थक चिन्ह आहे. तू अभ्यास केलास का? तू शाळेत गेलास का? प्रश्नार्थक चिन्ह. आता 6व्या चिन्हाचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर 6वं उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह म्हणजे काय? मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह येते. म्हणजे काय? मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह येते. उद्गारवाचक चिन्ह म्हणजे काय? एक्सक्लेमेटरी साइन. उदाहरणार्थ काय? शाबास असेच यश मिळव तू. शाबास असेच यश मिळव तू. उद्गारवाचक चिन्ह कशाच्या समोर आलं? शाबास समोर एक्सक्लेमेटरी साइन आलं. नंतर असेच यश मिळव तू, त्याच्या समोर पण एक्सक्लेमेटरी साइन आलं. नंतर काय? अरे रे फार वाईट झाले. भावना वाईट म्हणजे भावना काय? दुःख. त्याच्यामध्ये सगळ्या भावना आल्या. दुःख, आनंद, वाईट, सगळ्या भावना ह्याच्यात काय आल्या? ह्याच्या उद्गारवाचक चिन्ह म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय पण ह्याच्यामध्ये येऊ शकतो. केवळ प्रयोगी अव्यय सुद्धा ह्याच्या केवळ प्रयोगी अव्ययाचं चिन्ह एका अर्थी आपण याला म्हणू शकतो. शाबास असेच यश मिळव तू. आनंद आला, अरे रे. दुःख आलं, अरे रे फार वाईट झाले. दुसऱ्या, मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह येते. शाबास असेच यश मिळव तू, अरे रे फार वाईट झाले. उद्गारवाचक चिन्ह. स्क्रीनवर तुम्हाला हे उदाहरण दिसत आहे. आता 6वं अवतरण चिन्ह. या अवतरण चिन्हामध्ये एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह कधी वापरतात? तर एखाद्या विशिष्ट शब्द समूह वेगळेपणाने दाखवायचे असेल तर तेव्हा ते चिन्ह येते. एखादा विशिष्ट शब्दसमूह वेगळेपणाने दाखवायचा असेल तर तेव्हा ते चिन्ह येते. आता त्याच्यामध्ये एक उदाहरण. रामभाऊनी तासभर व्याख्यान दिले पण त्यात काही राम नव्हता. लक्षात घ्या, रामभाऊनी तासभर व्याख्यान दिले
पण त्यात काही राम नव्हता. रामला एकेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे. लक्षात घ्या. रामभाऊनी तासभर व्याख्यान दिले पण त्यात काही राम नव्हता. राम नव्हता म्हणजे काय? काहीच अर्थ नव्हता त्याला बडबड करण्यात. म्हणून रामला एकेरी अवतरण चिन्ह दिलं. म्हणजे एखादा विशिष्ट शब्द समूह दाखवायचा असेल तर काय केलं आपण? त्याला विशिष्ट आपण काय केलं? शब्द समूह दर्शवण्यासाठी एकेरी अवतरण चिन्हाचा तिथे वापर केला. उदाहरणार्थ आपण काय करू शकतो? दुसरं पण उदाहरण घेऊ शकतो. गांधीजींनी चले जावची घोषणा केली तर आपण कशाला विशिष्ट आपण शब्द समूहाला काय करू शकतो? चले जावला पण विशिष्ट आपण काय करू शकतो? आपण काय करू शकतो? एकेरी अवतरण चिन्ह देऊ शकतो. आता दुहेरी अवतरण चिन्ह काय करू शकतो? तोंडाचे शब्द दाखवण्यासाठी हे आपण काय करू शकतो? चिन्ह वापरतात. तोंडाचे शब्द दाखवण्यासाठी हे चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ आई म्हणाली कॉमा, आई म्हणाली कॉमा. दुहेरी अवतरण चिन्ह मुलांनो जेवायला या. कोणाच्या तोंडाचे शब्द आहे? आईच्या तोंडाचे शब्द आहे. आई म्हणाली मुलांनो जेवायला या. दुहेरी अवतरण चिन्ह क्लोज झालं, बंद झालं. आई म्हणाली मुलांनो जेवायला या. आता पुढचं विरामचिन्ह आहे संयोग चिन्ह. संयोग चिन्हाची रेष छोटीशी असते. छोटीशी संयोग चिन्हाची रेष स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. दोन शब्द जोडताना हा संयोग चिन्ह वापरतात. दोन शब्द जोडताना हा संयोग चिन्ह वापरतात. साहित्य डॅश परिषद. लक्षात घ्या. साहित्य छोटी रेष, परिषद मोठी रेष वापरायची नाही. ती अपसरण चिन्हामध्ये वापरतात. लक्षात घ्या. संयोग चिन्हामध्ये छोटी रेष वापरतात. अपसारण चिन्हामध्ये मोठी रेष वापरतात. संयोग चिन्हामध्ये छोटी रेष वापरतात. दोन शब्द जोडताना ही रेष वापरतात. साहित्य डॅश परिषद. दुसरं उदाहरण घेतलं ग्रंथ डॅश भांडार. ग्रंथ डॅश भांडार. कळालं? अजून एखादं उदाहरण घेतलं विद्यार्थी प्रतिनिधी. असं आपण अनेक उदाहरण घेऊ शकतो. नंतर अजून अजून संयोग चिन्ह कुठे वापरू शकतो? ओळीच्या शेवटी जर शब्द अपुरा पडत असेल. लक्षात घ्या. ओळीच्या शेवटी जर शब्द अपुरा पडत असेल तर तो शब्द खाली जात असेल तर हा संयोग चिन्ह वापरतो. ओळ लिहायची. ओळ लिहिताना तीच संयोग चिन्ह तिथे द्यायचा. संयोग चिन्ह तिथे द्यायचा, खाली नाही द्यायचा. संयोग चिन्ह तिथे द्यायचा आणि ती ओळ तिथे लिहायची. मला गाणे म्हणाय डॅश ला आवडते. मला गाणे म्हणाय डॅश ला आवडते. लक्षात घ्या. स्क्रीनवर लिहिलेलं आहे मला गाणे म्हणाय डॅश ला आवडते. काय करायचं? संयोग चिन्ह. संयोग म्हणजे मिळून येणे. एखादी संयोग म्हणजे काय? मिळून येणे. एखादी गोष्ट मिळून येण्याला काय लागतं? संयोग म्हणजे काय? मिळून येणे. मिळून येणे म्हणजे काय? ती रेष त्या गोष्टीला मिळून येण्यासाठी उपयोगी पडते. म्हणून संयोग चिन्ह. लक्षात आलं का? संयोग चिन्ह. ती रेष काय करते? ती गोष्ट मिळून आणते. म्हणून संयोग चिन्ह. मला म्हणून ती रेष काय करायची? तिथे रेष मारायची. ती ओळ त्याला मिळून आणण्याचा प्रयत्न करते. लक्षात आलं? म्हणून ती रेष तिथे द्यायची आणि ती ओळ मिळून आणून द्यायची. म्हणून रेष द्यायची. कळालं? ह्याला काय म्हणतात? संयोग चिन्ह. आता 9 अपसारण चिन्ह. आता संयोग चिन्ह आणि अपसारण मध्ये आपल्याला कन्फ्युजन काय होतं? संयोग चिन्ह ही छोटी रेष असते आणि अपसारण ही मोठी रेष असते. मोठी म्हणजे अक्षरशः फार मोठी रेष द्यायची
नाही, त्याला डॅश म्हणतात. त्याला काय म्हणतात? डॅश म्हणतात. अपसारण चिन्ह म्हणजे डॅश. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास काय करतात? ती रेष वापरतात. बोलता बोलता काय करतात? ती रेष वापरतात. म्हणजे काय करतात? विचार मालिका तुटल्यास, बोलता बोलता काय करतात? एखादी गोष्ट विचार मालिका तुटल्यास ती रेष वापरतात. मी विचारले पण ब्लँक. मी विचारले पण रेष द्यायची. मी विचारले पण डॅश रेष मारून द्यायची. मी विचारले पण डॅश करून द्यायचं. आणि एखादे स्पष्टीकरण द्यायचे असल्यास ही रेष वापरतात. कसं? मी काल वाचलेल्या पुस्तकात डॅश ते पुस्तक पौराणिक आहे समजले. डॅश डॅश करायचं. काय? मी काल वाचलेल्या पुस्तकात डॅश ते पुस्तक पौराणिक आहे समजले. हे असं अपसारण चिन्हचं डॅश थोडी मोठी, संयोग चिन्हाची रेष थोडी छोटी असते आणि अपसारण चिन्हाची रेष ही थोडी मोठी असते. मुलांना चिन्हामध्ये घोळ करत जाऊ नका. आणि हे असे आहेत 9 चिन्ह. विद्यार्थी मित्रांनो, हे चिन्ह तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण हे चिन्ह तुम्ही जाणून घ्या. या विराम चिन्हाचं नाव आहे अवग्रह. एस आकाराचं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. एस आकाराचं हे चिन्ह असेल. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या वर्णाचा लांब उच्चार करायचा असल्यास या चिन्हाचा वापर करतात. लक्षात घ्या, एखाद्या वर्णाचा लांब उच्चार करायचा असल्यास या चिन्हाचा वापर करतात. शी. एखाद्या वर्णाचा लांब उच्चार करायचा असल्यास या चिन्हाचा वापर करतात. दुसरा विराम चिन्ह आहे काकपद. काय म्हणतात त्याला? काकपद. बघा, तुम्हाला ते चिन्ह दिसत आहे असं व्ही आकाराचं. उलट व्ही दिसतंय तुम्हाला. उलट व्ही दिसत आहे. एखादे वाक्य लिहिताना शब्द लिहिण्याचे राहिले असेल तर हे चिन्ह वापरतात. एखादे वाक्य लिहिण्याचे राहिले असल्यास हे चिन्ह वापरतात. मी सकाळी उठलो. कसं उठतो? लवकर उठतो, उशिरा उठतो, राहिलं मग आपण व्ही करतो. मग काय राहिलं? मग लवकर उठतो. मग वर लिहिलं लवकर. मग तो व्ही टाकला आणि वर लिहिलो लवकर. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? हे 2 नवीन विरामचिन्ह आज आपण शिकलो आहोत. हे 2 नाही तर नवीन विरामचिन्ह आपण आज हे शिकलो आहोत. तर असं हे विरामचिन्ह जर आपण भाषा वापरताना जर लिहिलं नाही, वापरलं नाही, तर ही भाषा आपल्याला सहज सोपी वाटणारी इतकी कशी तरी दिसेल. तर ह्या विरामचिन्हांचा जर आपण वापर केला नाही तर ही भाषा कशी तरी दिसेल. तर विद्यार्थी मित्रांनो, विरामचिन्हांचा वापर निश्चित करायचा. मला घरचा अभ्यास हाच पाहिजे आहे. प्रत्येकाने एक पान तरी पूर्ण विरामाचा, अर्धविरामाचा सगळा वापर करून प्रत्येकाने घरचा अभ्यास हाच पाहिजे. प्रत्येकाने एक पान तरी विरामचिन्हांचा वापर करून मला लिहून पाठवायचा आहे. तर विरामचिन्हांचा आज आपण वापर कसा करायचा हा आपण इथे शिकलो आहोत. तर तुम्हाला निश्चितच विरामचिन्हांचा वापर कसा आणि कुठे करायचा तुम्हाला समजला असेल. नाही समजला असेल तर नक्कीच मला प्रश्न विचारा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विरामचिन्हाचा वापर कुठे व कसा करायचा निश्चित शिकलो. तर विद्यार्थी मित्रांनो, बाय.